हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार मित्रांनो, बर्थडे व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो बॅक टू नागपूर। काल ॲक्च्युली मॉर्निंगला निघून आलो आम्ही, कारण ऑलमोस्ट जेवढे पण प्रोग्राम होते ते एंड झाले होते आणि आता बघू समोर अजून प्रोग्राम आहेत। कसं जाणवतं, काय जाणवतं, कसं मॅनेज करवतं, कारण बॅक टू कॅमेरा म्हणू शकतो आपण। भरपूर वर्क सुरू आहे ज्याचं कंटिन्यू आम्हाला उपस्थित राहणे पण गरजेचं आहे। तिला हॉस्पिटलला अन्वीला ऑलरेडी सुट्ट्या लागलेल्या आहेत, तिच्या स्कूलला सुट्टी कार्टून बघते, कारण मला एक दुसरं शूट करायचं आहे, त्यामुळे मी तिला तिकडे सेटल केलं। तर त्याआधी म्हटलं तुम्हाला अपडेट देऊन देते काय आहे। आणि कालचा पूर्ण दिवस जवळपास 12:30 वाजेपर्यंत घर आवरण्यातच गेलेलं, कारण जसं बॅक तुम्ही व्लॉग बघितला असेल, भरपूर वादळ येऊन गेलं होतं गावाकडे लग्नाच्या दिवशी। सो सेम वादळ सगळीकडेच होतं, नागपूरला पण भरपूर प्रमाणात पाऊस येऊन गेलं होतं। आणि ऑलरेडी माझे त्या दिवशी घाईत निघणं झालं, त्यामुळे कपडे ओले होते तर मी बाहेरच्या साईडलाच वाळू घातलेले होते, आतमध्ये शिफ्ट नव्हते केलं। सो सगळे खराब झाले, ते येऊन बघते तर सगळीकडे धूळ झालं। तर सगळं आवरण्यामध्ये ऑलमोस्ट 12:30-1 वाजलं काल पूर्ण आवरेपर्यंत। आणि थोडंसं अगदी 2-3 दिवस झालं थोडं लवकर पण उठणं होतं आणि कंटिन्यू काहीतरी नाही म्हटलं घरात पाहुणे असले किंवा काही प्रोग्राम असले तर कंटिन्यू आपलं वॉकिंग सुरू असते। तर त्यामुळे एक थकवा पण जाणवतो। आणि मी पण भरपूर म्हणजे जवळपास 3:30 वाजेपासून तर 6:30 ते 7 वाजेपर्यंत ती झोपली, उठायलाच तयार नसते ती आजकाल। आणि मला मग थोडा वेळ झोप लागली, नंतर काकू पण थोडे लेटच आले, काल 5 वाजे आले, त्यानंतर मला जाग आलं। जवळपास अर्धा तासचं नॅप घेतलं होतं मी। सो त्यानंतर मग संध्याकाळची कामे। सो सकाळचा दिवस गेला। आज बघू, आज एक शूट करायचं आहे, काय पार्सल्स रिसीव झालेले आहे, त्याचं लॉग लवकरच तुमच्यापर्यंत येईल। बघू आता कुठल्या दिवशी पोस्ट करायचं आहे, कारण पुन्हा मे बी ट्रॅव्हलिंग होणार आहे। सो त्यासाठी अशा वेळेला काही व्हिडिओ मला पेंडिंग ठेवावे लागतील, कारण कधी कधी नेटवर्क इश्यू, स्पेशली गावाकडे गेलं ना काय असते, गावात मेन गावामध्ये नेटवर्कचं प्रॉब्लेम आहे। मधात एअरटेलचं होतं पण छान 5G चालायचा। सो माझ्याकडे एअरटेल नाही आहे, अजयकडे आहे आणि भाऊंकडे आहे। तो त्यांच्या मोबाईलमध्ये जवळपास लिमिटेडच असते, कारण त्यांचा डेली यूज म्हणजे नॉर्मल आपलं व्हॉट्सअप वगैरे सो कमी पॅक मारलेला असतो। आणि आता असं झालेलं आहे ना की 5G वरून डायरेक्ट ते 4G शिफ्ट झालेलं आहे। सो त्यामुळे घरी राहून जर अपलोड केलं 4G मध्ये तर एक तर खूप लेट होतं, आणि त्यामध्ये जर 2GB असेल तर ते पण सगळं संपूर्ण एकही व्हिडिओ अपलोड होत नाही, पूर्ण नेट वेस्ट जातो, कारण फ्लक्च्युएशन खूप जास्त प्रमाणात आहेत नेटचे। सो कधी पण जसं व्हिडिओ अपलोड करायचं आहे किंवा खूप जास्त GB एखादा अपलोड करतो आपण, त्यामध्ये कंटिन्यूशनमध्ये नेट हवं, नाही तर ते पुन्हा अपलोडिंग स्टार्ट होतं स्टार्टिंगपासून, टाईम पण जातो आणि वरून आपलं पूर्ण जो नेट पॅक असतो तो पण संपतो। सो आता सध्या तरी हे मॅनेज करायच्या नंतर वायफाय तर लावणंच आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण ऑलमोस्ट TV पण आमचं वायफायवरच चालतं आधीपासून। आम्ही जवळपास आता 5 वर्ष झालेले आहेत, अजूनही केबल वगैरे आम्ही किंवा जे आपले डिश TVचे वगैरे असतात ते अजून लावलेले नाही। ऑलमोस्ट आधीपासून अँड्रॉइड TV असल्यामुळे आम्हाला ती सवय झालेली आहे आता। सो बघू आता समोरचं काय प्लॅनिंग्स असतात। आणि त्यामुळे काय होतं ना, गावाकडे नेट नाही चालत तर सगळी जोपर्यंत कामं घरातली आवरत नाही तोपर्यंत बाहेर निघता येत नाही, कारण गावाकडे कुठली स्कूटी नाही आहे। तर आता बाईकच असतात जे आम्ही इकडून घेऊन जातो, किंवा गाड्या असतात जे आम्ही इकडून घेऊन जातो। स्पेसिफिक तिथे स्कूटी नाही आहे की एकटं जाऊन किंवा सोनताईबरोबर जाऊन आम्ही अपलोड करून येऊ, त्यासाठी डिपेंड राहावं लागतं जेंट्सवरच, की आपलं एकदा कामं आवरली की मग जाऊन मी अपलोड करून येते। सो जेव्हा पण तुम्ही गावाकडचे व्लॉग बघताय त्यावेळेला हीच सिच्युएशन असते, म्हणून मी थोडंसं टायमिंग पण चेंज केलं, 12 वाजेवरून 2 वाजे शिफ्ट केलं, की कसं असतं ना, सकाळची कामं आवरतात 10 वाजेपर्यंत, नंतर जेवण, मुलांना जेवायला घालणे, त्यांचं करेपर्यंत नाही म्हटलं तरी 12 असेच वाजत होते। आणि भरपूरदा असं व्हायचं ना की माझं 2 ते 3 वाजायचे गावाकडे असल्यावर अपलोड करायला। इथे पण असताना तेच सिच्युएशन झालेलं आहे, कारण इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे जिओचं, मला बाल्कनीत मोबाईल ठेवावा लागतो, त्यानंतर ते अपलोड होतं। समोर गेलं तर टोटली 5G चालला जातो, मोबाईलवरही नेट चालत नाही, त्यामुळे मग TVवर पण चालत नाही। सो असं खूप जास्त आणि हा प्रॉब्लेम मोस्टली खूप जण फेस करतात जिओचं नेटवर्कमुळे। सो जेव्हा पण तुम्ही गावचे व्लॉग बनतात ते सगळे तसेच अपलोड केलेले असतात, रात्रीलाच एडिटिंग करून ठेवते मी,
आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे कामं वगैरे झाली 12 वाजेपर्यंत की मग अजय बरोबर जाऊन मी अपलोड करून येते, कारण तो त्यावेळेला सगळी कामं पण झालेली असतात आणि मुलं पण जेवण वगैरे करून निवांत खेळत असतात, सो त्याचं काही टेन्शन नसतं. त्यानंतर सो आज पण 1-2 कामं आहेत बाहेरची, ॲक्च्युली कालच करायची होती, पण काल एकतर ऊन एवढी जास्त आहे की बाहेर निघायची हिंमत नाही. आज पण एवढी ऊन आहे की आज मी 10 वाजे स्कूल स्टार्ट केलेलं आहे, सगळं बंद करून ठेवलेलं आहे आता, कारण भरपूर प्रमाणात पाऊस पण येतो आहे, त्यानंतर वातावरण पण खराब होतो, ऊन पण दिवसभर ऊन पण तापतं, सो सगळं मिक्स ॲटमॉस्फिअर सुरू आहे. सो लग्नामध्ये एवढं छान तयार झालो आम्ही, सगळ्या आवडीने एवढ्या दिवसापासून तयारी होती आणि वेळेवर सगळं स्पॉईल झालं. एवढं वातावरण खराब की जसे हातामध्ये प्लेट पकडली जेवणासाठी सगळं डस्ट येऊन प्लेटला लागलं आणि त्यानंतर अजिबात इच्छा नाही झाली. सो मोस्टली सगळ्यांनी घरी येऊन स्वयंपाक केलं, फक्त जे बाहेरची पाहुणे होते बाहेरगावची ती येऊन लवकर ॲटमॉस्फिअरचा अंदाज बघून लवकर जेवण करून निघून गेली होती. सो नाही म्हटलं तरी असं होतं ना की घराजवळचं लग्न आहे, आपण थोडंसं लेटच जेवण करतो, सो आम्ही पण त्याच हिशोबाने थांबलो होतो, पण वेळेवर शेवटी घरी येऊनच स्वयंपाक करावं लागलं होतं. सो असं सगळं झालं. सो त्यामध्ये पण छान मजा आली, सगळे होते आणि जास्त शूट नाही करता आलं मला, कारण मी स्टेबल नव्हती आणि सगळ्या घरभर पाहुणे असतात आणि सगळ्या एक असं असतं ना ड्युरेशन की खूप दिवसानंतर सगळे मिळतात आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्यालाही टाईम स्पेंड करायला छान वाटतं. सो ठीक आहे, जसं आहे मी प्रयत्न केला की भरपूरसं मी कवर करण्याचं जे मेन होतं सगळं कवर केलेलं आहे. व्लॉगमध्ये नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. बघू आज संध्याकाळचं काय आहे. आणि आज आहे हनुमान जयंती, तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. बघू मंदिरात जायचं की नाही. आज संध्याकाळी महाप्रसाद आहे तिथे, सो जे पण काही अपडेटेड व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून.